झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या विजय चौकामध्ये झालेल्या आंदोलनाचे बळी ठरलेले पोलीस कर्मचारी सुभाषचंद्र तोमर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये तोमर हे गंभीर जखमी झाले होते। राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला। विजय चौकातल्या आंदोलनादरम्यान तोमर यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित तसंच दिल्लीचे पोलीस आयुक्तही उपस्थित होते। तोमर यांच्या मृत्यूनंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच तोमर कुटुंबियांना मदत म्हणून दिल्ली पोलीस आपला 1 दिवसाचा पगार देणार आहेत। 8 जणांवर एकूण या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आंदोलनात सुभाषचंद्र तोमर यांचा हकनाक बळी गेलेला होता। त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते। आंदोलनामध्ये ते गंभीर जखमी झालेले होते आणि त्यानंतर इस्पितळमध्ये उपचार घेत असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर काही वेळापूर्वीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित तसंच दिल्लीचे पोलीस आयुक्तही उपस्थित होते। तोमर यांच्या मृत्यूनंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच तोमर कुटुंबियांना मदत म्हणून दिल्ली पोलीस आपला 1 दिवसाचा पगार देणार आहेत। गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली धुमसते आहे। अनेक आंदोलक दिल्लीतल्या विजय चौकामध्ये येत आहेत आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरत असताना सुभाषचंद्र तोमर हे गंभीर जखमी झालेले होते। त्यांच्यावर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र अखेर या उपचारांना तोमर यांनी प्रतिसाद देणं बंद केलं आणि त्यांचा बळी गेला। आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित तसंच दिल्लीचे पोलीस आयुक्तही उपस्थित होते। या प्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तोमर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न यातून निर्माण झालाय। गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली धुमसते आहे। हजारोंच्या संख्येने तरुणी रस्त्यावर येत आहेत आणि त्यांना आवरताना कायदा सुव्यवस्था राखत असताना तोमर यांचा बळी गेला। झी 24 तास एक पाऊल पुढे।